नमस्कार, जल्दी लाइक करो और चैनल को सब्सक्राइब करो। टिप्स मी घेऊन आले आहे, पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा। नंबर 1, रोज गव्हाची चपाती खावी, यामुळे तुमचे पोट नेहमी मजबूत राहते। नंबर 2, जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रक्ताची कमतरता दूर होते। नंबर 3, खजूर, डाळिंब आणि मोठी वेलची खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही। नंबर 4, मुळ्याचा रस आठवड्यातून 1 ते 2दा आपल्याला पित्ताचे खडे बनवण्यापासून थांबवतो। नंबर 5, चेहरा गोरा करण्यासाठी दुधात सफरचंद टाकून सकाळी रिकाम्या पोटी त्याचा वापर करावा। नंबर 6, टरबूज आपल्याला हाडे कमकुवत करणाऱ्या आजारांपासून दूर ठेवते। नंबर 7, कानात पाणी गेल्यास तोंडावर हात ठेवून जोरात फुंकर मारा, कानातून पाणी बाहेर पडेल। नंबर 8, पेरू खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, कारण त्याने सर्दी, खोकला किंवा घसादुखी होण्याचा धोका होत असतो। गाइस जल्दी सब्सक्राइब करो। सदैव तरुण राहायचे असेल तर जेव्हाही तुम्हाला राग येईल तेव्हा लगेच तो कमी करा, कारण ज्या व्यक्तीला खूप राग येतो त्याच्या चेहऱ्यावर चिन्ह दिसून येते, वृद्धत्वाचे चिन्ह दिसून येते। नंबर 10, किडनी स्टोन घालवण्यासाठी पुदिन्याचा जास्तीत जास्त वापर करावा, यामुळे स्टोन तुटण्यास किंवा बाहेर पडण्यास मदत होते। नंबर 11, शेळीचे दूध शक्तिवर्धनासाठी खूप कामी येते। नंबर 12, कोरफडीचा गर पाय आणि हातांवर लावल्याने रात्रीच्या वेळी चावण्यापासून बचाव होतो। नंबर 13, नेहमी कोमट पाणी पिणारे लोक खूप तरुण दिसतात। नंबर 14, रोज सकाळी आणि संध्याकाळी पुदिन्याचा अर्क पिल्याने आपले पोट स्वच्छ राहते। नंबर 15, पित्ताचा भयंकर त्रास होत असल्यास कडुलिंबाची कोवळी पाने रोज सकाळी आमाशयापोटी खावीत, किंवा कडुलिंबाची पाने वाळवून त्याची पावडर बनवून रोज सकाळी 1 चमचा छोट्या चमच्याने पावडर आमाशयापोटी खाल्ल्याने पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते। नंबर 16, आठवड्यातून 2 वेळा कोरफडीचा गर काढून लावल्याने केस गळतीला फरक पडतो, तसेच केस सिल्की व शायनी दिसतात। नंबर 17, केसामध्ये कोंडा झाला असेल तर थोडेसे अर्धा कप दही घ्यावे व ते केसांना अर्धा तास लावून ठेवावे, नंतर केस धुवावेत। दही नसेल तर तुम्ही अर्ध लिंबू घेऊन ते सुद्धा केसांमध्ये लावून अर्धा तास ठेवून नंतर केस धुतल्याने हा उपाय केल्यास केसांमधील कोंडा कमी होण्यास मदत होते। नंबर 18, ब्लड प्रेशर, ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल हे तिन्ही आपण नियंत्रणात ठेवले तर हृदयविकार आपल्यापासून बराच लांब राहतो। नंबर 19, गणना ही मूळव्याधीचा खूप जास्त प्रमाणात त्रास आहे, त्याने लिंबूवर केला सेंदा नमक टाकून ते खाल्ले पाहिजे। याने आमाशयापोटी सतत 3 महिने सेवन केल्यानंतर मूळव्याध कायमचा निघून जातो। नंबर 20, बऱ्याच स्त्रियांना सांधेदुखीचा खूप त्रास असतो, त्यासाठी मेथीदाणे, शेंगदाणे, गूळ, अळीव किंवा डिंक लाडू यांचे सुटवडा तसेच मेथी लाडू खायला हवेत किंवा द्यायला हवेत। नंबर 21, छोट्या मुलांच्या दातांना खूप लवकर कीड लागते, तर ही कीड लागू नये म्हणून झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात काळे मीठ टाकून गुळण्या करायला सांगायच्या। नंबर 22, त्वचेचा कुठलाही आजार असू द्या, आपल्या आहारात कढीपत्त्याचे सेवन जास्त केल्यामुळे त्वचेचा आजार होत नाही। कढीपत्त्यामध्ये अँटीफंगल नावाचे गुणधर्म असतात। नंबर 23, जर तुमचे हात किंवा पाय सतत दुखत असतील तर मिठाच्या पाण्यामध्ये हात पाय सोडून 20 मिनिटे बसावे, त्यामुळे तुमचे पाय दुखणे थांबते व तुम्हाला तुमच्या पायाला किंवा हाताला आराम मिळतो। नंबर 24, बऱ्याच लोकांना जेवण खूप गरम खाण्याची सवय असते, असे केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो, त्यामुळे अन्न थोडे थंड करूनच खाल्ले पाहिजे। नंबर 25, जेवण बनवताना हिरवी मिरची ठेचताना कधी जर डोळ्यात गेली तर त्याचा खूप त्रास होतो, अशा वेळी जिभेवर थोडंसं मीठ ठेवावं, यामुळे मिरचीचा त्रास कमी होतो। नंबर 26, बीटरूटमध्ये लोहाचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे तुम्ही रोजच्या आहारामध्ये बीटरूट जरूर खावे। नंबर 27, जर तुम्हाला डास चावला असेल आणि खाज येत असेल तर त्या भागावर साबण लावून धुवा, यामुळे खाज निघून जाईल। नंबर 28, महिलांनी मासिक पाळीच्या दरम्यान थंड पाणी पिऊ नये, नेहमी कोमट पाणी प्यावे। नंबर 29, बऱ्याच स्त्रिया पायात चांदीचे पैंजण घालतात, त्यांचे हाडे मजबूत राहतात आणि पायांचे दुखणेही नाहीसे होते, म्हणून स्त्रियांनी नेहमी पायामध्ये चांदीचे पैंजण घालावे। नंबर 30, भज्याचे पीठ बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ टाका, यामुळे भजे अधिक कुरकुरीत होतील आणि जास्त टेस्टी लागतील। नंबर 31,
पुरी लाटून घ्या आणि तळण्यापूर्वी 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा, जेणेकरून तळताना जास्त तेल शोषून घेणार नाही. नंबर 32. परफेक्ट फ्रेंच फ्राईज करण्यासाठी बटाटे कापून घ्या आणि पाण्यात 2-3 मिनिटे उकळा. त्यांना पाण्यातून काढून किचनवर रुमाल किंवा टिश्यू पेपरवर पसरवा, जेणेकरून त्यांचे सर्व पाणी सुकून जाईल आणि शोषण घेतले जाईल व ते काप कॉर्नफ्लॉवरमध्ये मिक्स करा आणि झिप लॉक बॅग किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये बंद करून फ्रीजमध्ये ठेवा. गरज पडल्यास बाहेर काढून लगेच तळून घ्या. नंबर 33. कोणत्याही प्रकारची क्रीमी आणि भरपूर ग्रेव्ही असलेली डिश बनवण्यासाठी कांदा, टोमॅटो, आले, लसूण आणि काही काजूचे तुकडे पाण्यात 4-5 मिनिटे उकळा. टोमॅटोची साल काढून टाकल्यानंतर सर्व काही एकत्र बारीक करून चाळून घ्या. तर जर तुम्ही या बेसने तुम्ही ग्रेव्ही बनवली तर तुम्हाला खूप समृद्ध आणि मलाईदार ग्रेव्ही मिळेल. नंबर 34. 1 ते 2 तुळशीच्या पानाचा रस अद्रकचा रसमध्ये मिसळून पिल्याने कफ आणि खोकला दोन्ही गोष्टी लवकर कमी होण्यास मदत होते. नंबर 35. जास्त चहा पिण्याच्या सवयीमुळे हाडे कमकुवत होतात, त्यामुळे चहाचे सेवन कमी करावे आणि त्याऐवजी ग्रीन टी प्यायला सुरुवात करावी, कारण ग्रीन टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चला तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, तसेच शेअर करा. तसेच आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी ज्या वेळेस नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असते त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.